नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आपल्या इयत्ता 9वीच्या पाठ्यपुस्तकातील पाठ काझीरंगा हा शिकणार आहोत। हा पाठ स्थूल वाचन या प्रकारात येतो। आपल्याला माहीतच आहे की आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये 3 प्रकार दिलेले आहेत: गद्य, पद्य आणि स्थूल वाचन। स्थूल वाचन याला इंग्रजीमध्ये रॅपिड रीडिंग असे म्हणतात। हा जो पाठ आहे या पाठावर आधारित परिच्छेद दिला जात नाही। परीक्षेमध्ये याचे स्वरूप कृतीमध्ये असे, परंतु प्रश्न विचारले जातात, परिच्छेद आपल्याला दिला जात नाही। तर आपण या पाठाला सुरुवात करूया। पाठाला सुरुवात करण्यापूर्वी आपण लेखकाचा आणि पाठाचा परिचय करून घेऊया। या पाठाचे लेखक आहेत वसंत अवसरे। 1907 ते 1976 हा त्यांचा कालावधी होता। वसंत अवसरे हे प्रसिद्ध कवी, प्रवास वर्णनकार होते। यात्री हा त्यांचा कविता संग्रह प्रसिद्ध आहे। भिक्षुकांच्या प्रदेशातून लाल नदी निळे डोंगर ही प्रवास वर्णने प्रसिद्ध। त्यांच्या प्रवास वर्णनात निसर्गाच्या देखण्या रूपांबाबत तसेच त्या प्रदेशातील लोकजीवनाचे सूक्ष्म अवलोकन, चिंतन व समाजवादी भूमिकेतून केलेले विश्लेषण आपल्याला पाहायला मिळते। लेखकाचा परिचय पाहिल्यानंतर आपण पाठाचा थोडक्यात परिचय करून घेऊया। या पाठात लेखकाने काझीरंगा या अभयारण्याच्या जंगल सफरीचे वर्णन केलेले आहे। काझीरंगा हे अभयारण्य भारतातील आसाम या राज्यात आहे। लेखक ज्या वेळेला तिथे गेला होता त्यावेळेला त्याने केलेल्या जंगल सफारीचे चित्रण आपल्याला या पाठातून त्याने दिलेले आहे। तर आपण पाठाचे वाचन करून त्याची सविस्तर माहिती घेऊया। आता आपण पाठाला सुरुवात करूया। सुमारे 265 चौरस किलोमीटर विस्तार असलेली काझीरंगा पशुस्थळी अथवा अभयारण्य साऱ्या भारताचे एक भूषण आहे। एक आफ्रिका सोडल्यास इतके विविध आणि असंख्य पशुपक्षी आसामशिवाय जगाच्या पाठीवर इतरत्र कुठेच आढळत नाहीत। काय म्हणतो लेखक इथे की भारतामधील आसाम राज्यात जे काझीरंगा अभयारण्य आहे ना, ते आपल्यासाठी एक भूषण आहे। भूषण म्हणजे काय, गौरवास्पद गोष्ट आहे। काय रे ते लेखक म्हणतो याची व्याप्ती पण तेवढीच आहे, विस्तार तेवढा आहे। किती विस्तार याचा? 265 चौरस किलोमीटर, मीन्स 265 स्क्वेअर किलोमीटर एवढं त्याचं काय एक्सपेन्शन आहे। म्हणजे तेवढ्या मोठ्या परिसरामध्ये हे अभयारण्य आपल्याला पाहायला मिळतं। आणि जर एक आफ्रिका सोडली तर इतके विविध आणि असंख्य पशुपक्षी फक्त आपल्याला कुठे पाहायला मिळतात? आसामच्या या काझीरंगा जंगलामध्ये पाहायला मिळतात। म्हणून लेखक म्हणतो जगाच्या पाठीवर कुठेही एवढे पशुपक्षी आपल्याला पाहायला मिळणार नाहीत। इतकेच नव्हे तर आसाममध्ये वावरणारे काही प्राणी जगाच्या पाठीवर दुसरीकडे कुठे आढळत नाहीत। इतकंच नाही आहे तर जे काही प्राणी असे आहेत की ते प्राणी फक्त आपल्याला कुठे पाहायला मिळतात? या आसामच्याच अभयारण्यात पाहायला मिळतात। हुलॉक नावाचा एक पुच्छविहीन वानर फक्त आसामातच आढळतो। पुच्छविहीन म्हणजे काय रे? पुच्छ म्हणजे शेपटी आणि विहीन म्हणजे नसलेला। शेपटी नसलेला हुलॉक नावाचा एक वानर म्हणजे काय? माकड, हा आपल्याला कुठे पाहायला मिळतो? आसामातच। भारताच्या इतर कुठल्याही प्रांतात त्याची वस्ती नाही। म्हणजे इतर कुठेही आपल्याला हा वानर पाहायला मिळत नाही। त्याचे हुलॉक हे नाव सुद्धा त्याच्या आवाजावरून पडले आहे। त्याचे हुलॉक हे नाव कशावरून पडलेले आहे? त्याच्या आवाजावरूनच। ओके, तर पुढचा परिचय पाहूया। आसामचे वैशिष्ट्य दाखवणारा दुसरा प्राणी म्हणजे एकशिंगी गेंडा। राज्याचे प्रतीक म्हणून आसामात ठिकठिकाणी त्याचे पुतळे उभारलेले आढळतात। कुणी म्हणेल हा अगदी निर्बुद्ध प्राणी
एखाद्या राज्याचे प्रतीक म्हणून का पसंत केला जावा? पण प्रथम दर्शनी वाटतो तितका हा प्राणी टाकाऊ नाही. कोणातरी इंग्रज कवीने गेंड्यावर एक लहानशी कविता करून तो माणसांपेक्षा कसा श्रेष्ठ आहे ते दाखवलं आहे. इथे लेखकाने आपल्याला काय सांगितलंय? पहिलं आसामचं वैशिष्ट्य कोणतं होतं की तिथे जे काझीरंगा अभयारण्य आहे, हुलॉक नावाचा काय आपल्याला पाहायला मिळतो? पुच्छविहीन वानर पाहायला मिळतो. तसेच या अभयारण्यात इतके विविध आणि असंख्य पशुपक्षी आहेत ना, ते जगाच्या पाठीवर आपल्याला कुठेही पाहायला मिळत नाहीत. तसंच आसामचं अजून एक वैशिष्ट्य आहे ते म्हणजे एकशिंगी गेंडा. राज्याचे प्रतीक, प्रतीक म्हणजे काय रे? सिम्बॉल. म्हणून या प्राण्याचे काय केलेले आहेत? पुतळे, पुतळे म्हणजे स्टॅच्यू ठिकठिकाणी उभारलेले आहेत. तर लेखक म्हणतो काही जण म्हणतात की हा निर्बुद्ध प्राणी आहे. निर्बुद्ध म्हणजे काय? मूर्ख किंवा बुद्धी नसलेला किंवा त्याला इंग्लिशमध्ये आपण म्हणतो स्टुपिड, असा हा प्राणी आहे. पण अशा प्राण्याला राज्याचे प्रतीक म्हणून काय केलेलं आहे? पसंत केलेलं आहे. तर तो म्हणतो तो काय असा दिसतो तसा टाकाऊ नाही. टाकाऊ म्हणजे काय? वेस्ट, म्हणजे तो असा दिसतो तसा नाही आहे. एका इंग्रज कवीने या गेंड्यावर सुद्धा काय केलेली आहे? कविता लिहून तो माणसापेक्षा कसा श्रेष्ठ आहे ना, ते आपल्याला दाखवले आहे. एखाद्याचा पुतळा पाहणे आणि त्याला प्रत्यक्ष पाहणे यात फार फरक असतो. मी तर गेंडा व त्याच्याबरोबर आसामातले इतर पशुपक्षीही प्रत्यक्ष व जवळून पाहण्याची संधी मिळावी म्हणून काझीरंगाला आलो होतो. अशा ठिकाणी वन्य पशु बहुधा सकाळी लवकर अथवा सूर्यास्ताच्या वेळी पाहायला मिळतात. आता लेखक म्हणतो मी कशासाठी इथे आलो होतो? ते एखाद्याचा पुतळा, पुतळा म्हणजे काय? स्टॅच्यू बघणे आणि त्या व्यक्तीला प्रत्यक्ष पाहणे, यामध्ये जमीन आसमानाचा फरक असतो, म्हणजे खूप मोठा डिफरन्स असतो. आणि म्हणून मला हे पशुपक्षी, हे जे गेंडा वगैरे जे आसाममध्ये प्राणी आहेत यांना जवळून पाहायचे होते, म्हणून मी काय आलो होतो? काझीरंगाला आलो होतो. पण आता हे प्राणी पाहायचे तर आपल्याला कोणती वेळ बघायला लागते? एक तर सकाळी लवकर किंवा सूर्यास्ताच्या वेळी आपल्याला प्राणी पाहायला मिळतात. आदल्या रात्री खूप पाऊस पडला होता. तेव्हा सकाळी जर पावसाची बुरबुर चालू राहिली तर जंगलात जाणे कठीण हे मी जाणून होतो. पण माझे नशीब जोरदार होते. आदल्या दिवशी काय होतं रे? भरपूर पाऊस पडत होता. आणि आता लेखक म्हणतो जर सकाळी जर पावसाची बुरबुर, बुरबुर म्हणजे काय? रेपरी म्हणजे बारीक पाऊस हा जर चालू राहिला तर जंगलात जाणं काही पॉसिबल नव्हतं, हे माहिती होतं. पण लेखकाचं नशीब काय होतं? जोरदार होते. म्हणजे काय? नशीब चांगले होते. दुसऱ्या दिवशी सकाळी आकाश पूर्णपणे निरभ्र होते. निरभ्र म्हणजे काय? स्वच्छ. निरभ्र म्हणजे काय? स्वच्छ, म्हणजे पावसाचा एकही ढग आपल्याला तिथे पाहायला मिळाला नाही. म्हणून तो काय म्हणतोय? दुसऱ्या दिवशी सकाळी आकाश कसं होतं? पूर्णपणे निरभ्र म्हणजे स्वच्छ होतं. पूर्वेचा वारा पण इतका शांत होता की जंगलात फिरणाऱ्या जनावरांना आमचा वासही येणे कठीण होते. काझीरंगाची भूमी ही कर्दम भूमी आहे. कर्दम भूमी म्हणजे काय रे? चिखल असलेली. कर्दम म्हणजे चिखल आणि भूमी म्हणजे काय? जमीन. मग ही जमीन कशी होती रे? चिखलाची होती. आणि या चिखलाच्या जमिनीमध्ये आपण चालत फिरणं काय होतं? अशक्यच होतं. त्यामुळे इथे काय वापरलं जातं ते आपल्याला इथे पुढे दिलंय. इथल्या कमरे इतक्या चिखलातून फिरणे माणसाला अशक्यच. शिवाय इथे सर्वत्र इतके उंच वाढलेले गवत असते की त्यात हत्तीवर बसलेला माणूसही लपून जातो. एवढं काय तर तिथे गवत वाढलेलं असतं. म्हणून इथे लेखक म्हणतो मग अशा या चिखलामधून चालत जाणे अशक्यच आहे. एवढंच काय तर हत्तीवर बसलेला माणूसही दिसत नाही, कारण एवढं काय असतं तिथे? उंच वाढलेले गवत असते. प्रवाशांना या जंगलात फिरवून आणण्यासाठी आसाम सरकारने 15-20 हत्ती खास शिकवून तयार ठेवलेले आहेत. हे हल्ली वन्य पशूंना घाबरत नाहीत व दाट गवतातूनही ते मार्ग काढतात. आता आपण आधीच पाहिलं होतं की लेखक म्हणतो ही जमीन कशी आहे? इथे चिखलाची जमीन आहे, इथून चालण्याचं अशक्यच होतं. तसेच इथे काय उंच वाढलेले गवत आहे आणि गवतातून मार्ग काढणे सुद्धा अशक्य होते. अशा वेळेला आसाम सरकारने कोणती योजना केलेली इथे की एखाद्याला जंगल सफारी करायची आहे तर तिथे 15-20 हत्ती त्यांनी काय केलेले आहेत? शिकवून ठेवलेले आहेत. या हत्तींचा वापर करून तो व्यक्ती जंगल सफारी करू शकतो.
साधारणतः असा समज आहे की गेंडा हत्तीच्या अंगावर चालून येतो, पण शेजाऱ्याला निष्कारण त्रास देणे वन्य पशूंच्या रक्तातच नसते. आता इथे समज आहे, म्हणजे हे केलेलं आहे त्यांनी की गेंडा काय करतो रे, हत्तीच्या अंगावर चालून येतो. अंगावर चालून येणे म्हणजे काय, हल्ला करणे. हे वाक्प्रचार आहे इथे. अंगावर चालून येणे म्हणजे काय, हल्ला करणे. त्याला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो अटॅक करणे. पण शेजाऱ्याला निष्कारण त्रास देणे वन्य पशूंच्या रक्तात नसते. म्हणजेच काय रे, एखाद्याला अनावश्यक अननेसेसरी कुठलाही प्राणी कोणालाही त्रास देत नाही. कुठलाही मग तो प्राणी असो, तो जंगलातला एखादा प्राणी असो किंवा आपल्याबरोबर राहणारे एखादे डोमेस्टिक प्राणी असो, ते कुठलाही प्राणी हा कोणालाही विनाकारण त्रास देत नाही. गेंडा देखील या नियमाला अपवाद नाही. अपवाद म्हणजे काय, एक्सेप्शन. म्हणजे त्या नियमाला बाधा आणणार असा नाही येतो. तो सुद्धा कोणावरही असा अटॅक करत नाही. क्वचितच केव्हा तरी एकटा असलेला गेंडा समोर येणाऱ्या पशुवर धडक मारायला निघतो. क्वचितच, कधीतरी लेखक म्हणतो, एखादा गेंडा जर एकटा असेल किंवा एखादा प्राणी समोर येण्याचं, तर तो काय करतो, धडक मारायला म्हणजेच काय, अटॅक करायला जातो. पण एकलकोंडेपणाचे पर्यावसन तिरसटपणात झाले नाही तर नवलच. एकलकोंडेपणा म्हणजे काय रे, एकटे राहायला आवडणे. आता ह्या प्राण्यांना कसं एकटं राहायला आवडतो, त्यामुळे ते काय करतात, अटॅक करायला जातात. पण त्याचा रिझल्ट असा नाही आहे, तेवढा तो काय आहे, तिरसट नाही आहे. जगातील प्रचंडकाय प्राण्यात भारतातील एकशेंगी गेंड्याचा 4था नंबर लागतो म्हणतात. जगातील म्हणजे काय रे, वर्ल्डमध्ये जे मोठे प्राणी आहेत, प्रचंडकाय असे प्राणी आहेत ना, त्यामध्ये आपल्या भारतातील या एकशेंगी गेंड्याचा कितवा नंबर लागतो, 4था. पहिल्या तिघात कोण येतात रे, तर बघा, पहिला कोणता येतो, आफ्रिकी हत्ती. प्रचंडकाय प्राण्यामध्ये पहिला नंबर कोणाचा लागतो, आफ्रिकी हत्ती. दुसरा भारतीय हत्ती. तिसरा आफ्रिकेतील सफेद गेंडा याचा समावेश होतो. आणि 4था नंबर कोणाचा लागतो, भारतातील एकशिंगी गेंड्याचा. आता आपल्याला ना आपल्या पाठ्यपुस्तकात टिपाली हा क्वेश्चन आहे, म्हणजेच काय, टाईप शॉर्ट नोट्स. याच्यामध्ये आपल्याला हे प्रत्येक प्राण्याची किंवा इथे दिलेले जे आपल्याला भाग आहेत त्याचे काय दिले ते एक्सप्लेनेशन द्यायचे किंवा आपल्याला माहिती लिहायची आहे. तेव्हा ह्या गोष्टी काय करायच्या, लक्षात ठेवायच्या. आता पुढचा परिच्छेद पहा. जंगलात फिरण्यासाठी मला एक हत्तीण मिळाली होती. तिचे नाव वैजंती होते. मोठी देखणी, इंद्राच्या ऐरावताची मुलगी शोभेल अशी होती ती. आणि चालत पण होती अशी ऐटी की गवतातून चालताना जणू रेशमी साडी सळसळते आहे असे वाटावे. आता इथे कोणाचं वर्णन केलं रे लेखकाने, आपण आधी पाहिलं की लेखक म्हणाला होता की इथे फिरण्यासाठी काय केलं होतं, हत्ती ठेवलेत. मग लेखकाला जेव्हा जंगल सफारी करायची होती तेव्हा त्याला काय मिळाली होती, एक हत्तीण मिळाली. त्या हत्तीणीचं नाव काय होतं, वैजंती. आता तिचं सुंदर असं वर्णन इथे लेखकाने केलेलं आहे. कशी होती ती, इंद्राच्या ऐरावताची मुलगी शोभेल इतकी सुंदर आणि देखणी ही हत्तीण होती. आणि ती चालत पण अशी होती ना की त्या गवतातून जशी काही रेशमी साडी काय होते, सळसळते असं वाटत होतं. म्हणजे एवढी स्मूथली ती काय करत होती, चालत होती. निघाल्यापासून थोड्याच वेळात ती एका जराशा उघड्या ठिकाणी आली आणि माहुताने खूण केल्याबरोबर उभी राहिली. माहूत म्हणजे कोणते, जो हत्ती हाकतो ना, किंवा आपण त्याला म्हणतो ॲन एलिफंट ड्रायव्हर. म्हणजे एलिफंटला जो काय करतो, चालण्यासाठी प्रोत्साहन देतो किंवा पुढे करतो, त्याला काय म्हणतात, माहूत म्हणतात. त्याला काय म्हणतात, माहूत. मग या हत्तीवर जो माहूत होता ना, त्या माहुताने काय केलं, तिला खूण केली आणि ती काय राहिली, तिथे उभी राहिली. समोरच आमच्याजवळ एक गेंडा अगदी निश्चल उभा होता. निश्चल म्हणजे काय रे, एकदम स्टेबल, शांत होता तो. स्तब्ध असा तो तिथे उभा होता. चिलखत घालून पहाऱ्यावर उभ्या असलेल्या एखाद्या विशाल काय योद्ध्यासारखा. जराशी मान हलवून त्याने आमच्याकडे पाहिले व मनात नक्की केले की आपल्या जागा सोडून पुढे मागे होण्याची जरुरी नाही. त्याचा फोटो घेण्याची माझी मनीषा जाणून माहुताने हत्तीणीला चुचकारत उभी केली. मी गेंड्याचे मनसोक्त फोटो घेतले. आता ते लेखक काय म्हणतो, ज्या वेळेला त्याने पाहिलं की हत्ती आले, पण त्याने तो गेंडा तसाच स्तब्ध उभा राहिला आणि त्याने मान हलवून पाहिलं, पण त्याने तिथून जागा सोडून जाण्याचे काय केले नाही, जरुरी नाही, अशा वेशात तो तिथे उभा होता.
आणि लेखकाला त्याचा फोटो घेण्याची मनीषा झाली. मनीषा म्हणजे काय, इच्छा झाली. मनीषा म्हणजे काय, इच्छा झाली. त्यावेळेला माहुताने हत्तीणीला काय केलं, चुचकारत म्हणजे काय, हळूहळू काय केलं, त्या गेंड्यास समोर नेलं आणि काय केले लेखकाने, त्या गेंड्याचे मनसोक्त असे काय घेतले, मनसोक्त म्हणजे काय, मंत्रयुक्त होईपर्यंत असे फोटो घेतले. त्या माहुताकडून 2 गोष्टींची माहिती मिळाली. बाजारात गेंड्याच्या नाकावरील शिंगांची किंमत जवळजवळ 2,000 रुपये इतकी असते. ही एक. आणि दुसरी अशी की शरीर थंड राखण्यासाठी चिखलाने अंग माखून घेणारा गेंडा हा सामाजिक आरोग्याचा भोक्ता असतो. सामाजिक आरोग्याचा भोक्ता म्हणजे काय रे? भोक्ता म्हणजे अनुभव घेणारा, एक्सपिरियन्स करणारा. हा जो प्राणी आहे ना, या प्राण्याच्या नाकावर जे शिंग आहे, त्या शिंगाची किंमतच जवळजवळ 2,000 रुपये आहे. आणि दुसरं असं की हा शरीर थंड म्हणजे शरीर कूल ठेवण्यासाठी तो चिखलामध्ये बसलेला असतो. काय करतो तो? आपलं अंग जे पूर्ण आहे ना, ते चिखलामध्ये माखून घेतो. पण असं असतानाही हा काय करतो? आरोग्याचा भोक्ता आहे. म्हणजेच काय, आरोग्य सांभाळणारा, अनुभव घेणारा असा हा प्राणी आहे. आता ते कसं, त्याचं आपल्याला पुढे उदाहरण दिलेलं आहे. संपन्न मोठ्या जंगलात फक्त एकाच ठिकाणी जाऊन तो आपली विष्ठा टाकतो. विष्ठा म्हणजे काय, मल म्हणता येईल. पण तो हा प्राणी जो आहे ना, पूर्ण जंगलामध्ये घाण करत नाही. ते एवढ्या मोठ्या जंगलामध्ये एकाच ठिकाणी जाऊन तो काय करतो, विष्ठा टाकतो. कित्येक मैल दूर असला तरी त्याच एका जागेवर तो नेहमी परतून येतो. म्हणजे एवढा स्वच्छतेचा हा काय प्राणी भोक्ता आहे. एवढी स्वच्छता तो ठेवतो. पण वाटेल तेथे टाकू नये, शेजाऱ्या पाजाऱ्यांना त्रास होईल असे वागू नये, हे समजणारा गेंडा निसंशय शहाणाच म्हटला पाहिजे. इथे सुंदर इथे लेखकाने आपल्याला सांगितलं आहे की हा जो गेंडा आहे ना, शरीर थंड ठेवण्यासाठी कुठे राहतो, हे करतो रे, चिखलामध्ये माखून घेतो. पण तेच हा प्राणी जेव्हा विष्ठा टाकायची असते ना, तेव्हा तो कितीही लांब असेल, कितीही मैल म्हणजे काय, माईल्स कितीही दूर असेल ना, तरी सुद्धा तो त्याच जागेवर येऊन काय करतो, ती घाण टाकतो. म्हणजेच काय रे, त्याला कळतं की घाण कुठेही टाकायची नाही. आपल्या इतर प्राण्यांना त्रास होणार नाही याची आपण काळजी घ्यायची. आणि ज्या प्राण्याला एवढं समजतं म्हणजे निसंशय तो प्राणी कसा आहे रे, शहाणाच आहे. माहुताने खूण केली व गरकन वळसा घेऊन वैजयंती दुसरीकडे निघाली. खूण करणे म्हणजे काय, संकेत करणे किंवा इशारा देणे. ओके. मग माहुताने काय केलं, कोणाला खूण केली, वैजयंतीला. आणि वैजयंतीने काय केलं, टर्न घेऊन ती दुसरीकडे निघाली. त्याचवेळी एक पांढरा शुभ्र गाय बगळा डोक्यावरून पंख हलवत उडाला. मी लगेच मनात नक्की केले की जवळपास कुठेतरी रानम्हशींचा कळप असला पाहिजे. कळप म्हणजे काय रे, समुदाय म्हणता येईल किंवा ग्रुप. आता लेखकाच्या डोक्यावरून त्यावेळेला कोण उडाला, गायबगळा उडाला. एकदम पांढरा शुभ्र असा गायबगळा उडाला. त्यावेळेला लेखकाने तर्क केला. म्हणजे काय केलं, ते लेखकाला कळलं की इथे जवळपास कुठेतरी काय असणार आहे, रानम्हशी असणार आहेत. माझा तर्क खरा ठरला. तर्क म्हणजे काय, अनुमान किंवा अंदाज. काय ठरला, खरा ठरला. गिरकी घेऊन बगळा जिथे उतरला त्या दिशेने माहुताने वैजयंतीला हाकारले. आणि 5-15 म्हशींचा एक कळप शांतपणे चरताना आमच्या दृष्टीस पडला. म्हशी गवतातून चालतात त्यावेळी गवतातले अनेक लहान कीटक घाबरून हवेत उडतात. त्यांना खाण्यासाठी बगळे नेहमीच म्हशींच्या जवळ अथवा त्यांच्या पाठीवर येऊन बसतात. विशाल शिंगाच्या 10-15 म्हशींच्या मधून वावरणारे बगळे पाहून मनात आले की निसर्गाची ही काळ्यावरची पांढरी लिपी केव्हा तरी कागदावर चित्रित केली पाहिजे. आसामी जंगलातल्या या रानम्हशींची शिंगे दिसायला मोठी, सुंदर आणि विशाल अर्धचंद्राकृती असतात. आता जेव्हा माहुताने काय केलं, वैजयंतीला ज्या ठिकाणी काय होते, रानम्हशी होत्या तिथे हाकारले. आणि त्या म्हशी गवतातून काय करतात, लेखक काम होते इथे काय येतात रे, काय बघले, जेव्हा या म्हशी काय करत असतात, त्या गवतातून चालत असतात ना, तर त्या गवतात असणारे जे लहान मोठे काय असतात, छोटे छोटे कीटक असतात. कीटक म्हणजे इन्सेक्ट आपण म्हणता येईल. ते कीटक आहेत ना, ते उडतात आणि त्या कीटकांना खाण्यासाठी हे बगळे काय करतात, तिथे येतात.
मग ते काय करतात, म्हशींच्या जवळ किंवा म्हशींच्या पाठीवर बसतात. आणि जेव्हा हे बगळे त्या मोठ्या शिंगाच्या, विशाल म्हणजे काय, मोठ्या अशा शिंगाच्या त्या म्हशींवर बसतात ना, त्यावेळेला लेखक म्हणतो एवढं सुंदर वाटतं की या काळ्यावरची पांढरी लिपी म्हणजे काय रे, गाय बगळे कसे असतात, पांढरे शुभ्र, आणि म्हशी कशा असतात, काळ्या. मग त्या काळ्यावरची ती पांढरी लिपी केव्हा तरी कागदावर, म्हणजे केव्हा तरी ते चित्र काढता आलं पाहिजे. या आसामी जंगलातल्या रानमशींचे शिंगे दिसायला खूपच सुंदर असतात आणि कशी असतात तरी विशाल अर्धचंद्राकृती. अर्धचंद्राकृती म्हणजे काय, हाप आपण बघतो ना, म्हणून जेव्हा हाप असतो तो कसा दिसतो, तसे ते अर्धचंद्राकृती यांची काय असतात, शिंगे असतात. हत्तीपेक्षाही उंच असलेल्या एलिफंट ग्रास, म्हणजे त्याला मराठीमध्ये काय म्हणतात, हत्ती गवत, मधून चिखल तुडवत माहुताने वैजंतीला पुढे काढले. एलिफंट ग्रास आपण जॉग्रफीमध्ये वाचलेले बाळांना. ओके, मग हे जे ग्रास आहे ना खूप उंच असते आणि ते हत्तीपेक्षाही उंच असते. अशा या ग्रासमधनं, अशा या गवतातनं चिखल तुडवत ते काय केलं, वैजंतीने पुढे आली. थोडे अंतर चालून गेल्यावर मध्येच थांबून तिने सोंड वर केली आणि तुतारीसारखी दीर्घ किंकाळी फोडली. मला वाटले काहीतरी संकट आहे. माहुताने इकडे तिकडे नजर फिरवली आणि हत्तीनीला पुढे चालण्याची सूचना केली. सावधपणे पावले टाकत गवतातून चालत ते एका डबक्यापाशी आले. डबक्याच्या काठावर एक हरिण मरून पडले होते. हत्तीणीने पुन्हा एक किंकाळी फोडली आणि तोंड हवेत फिरवून चारी दिशांचा वास घेतला. आता लेखक काय म्हणतो, ते हत्तीने काय केलं, वैजंतीने मार्ग काढत काढत पुढे अंतरावर आली आणि आल्यानंतर तिने काय केली, दीर्घ किंकाळी फोडली. किंकाळी फोडली म्हणजे काय, जोराने ओरडली ती. आता लेखकाला कळलं की हे ते काहीतरी संकट आहे. माहुताने पण काय केलं, इकडे इकडे नजर फिरवली आणि हत्तीनेला काय केलं, पुढे चालण्याची सूचना केली. हळूहळू पुढे गेलं तेव्हा त्यांना दिसलं की एका डबक्याच्या पाशी कोण पडलं होतं, हरिण मरून पडलेले होते. आणि त्या हत्तीने काय केलं, पुन्हा एकदा किंकाळी फोडली म्हणजे जोराने ओरडले आणि तोंड हवेत फिरून काय केलं, चारी दिशांचा वास घेतला. जणू काही मृत्यूची पावले आजूबाजूला कुठे रेंगाळत आहेत की काय याचा ती मागोवा घेत होती. मागोवा घेणे म्हणजे काय रे, शोध घेणे. आता हे प्राण्यांना आहे ना, त्यांचं जे स्मेल असतं ना, ते स्मेल चांगल्या रीतीने घेतात. त्यांना आजूबाजूला काय कुठला वास येतो त्यांना लगेच कळतं. आणि म्हणून त्या हत्तीने काय केलं, चारी दिशांचा ती वास घेत होती. जणू काय आजूबाजूला कुठेतरी मृत्यूचा पावले आहेत असं तिला वाटत होतं आणि म्हणून ती काय करत होती, शोध घेत होती. माहुताने वैजंतीला जरा खाली वाकायला लावले आणि आपल्या सोबत्याला खाली उडी मारायला सांगितले. त्या सोबत्याने खाली उतरून हरणाच्या प्रेताचे नीट निरीक्षण केले. कुठल्या तरी प्राण्याने छातीत शिंग खुपसून त्याची हत्या केली होती. किती नाजूक सुंदर जीव, पण जनावरांच्या या एका आंधळ्या वेड्या लहरीबरोबर चक्काचूर झाला त्याचा. माझे मन क्षणभर बधीर झाले. आता काय केलं माहुताने, वैजंतीला थोडंसं खाली वाकून त्याच्याबरोबरचा जो सोबती होता त्याला खाली उडी मारून बघ. त्या सोबत्याने काय केलं, निरीक्षण केलं. त्याला कळलं की कुठल्या तरी प्राण्याने काय केलेलं आहे, त्या हरणाच्या छातीमध्ये शिंग खूप असली आणि त्याला मारले होते. तेव्हा तो म्हणतो एखाद्या वेड्या लहरीबरोबर चक्काचूर झाला त्याचा, म्हणजेच काय, तो मरण पावला. माझे मन क्षणभर बधीर झाले. बधीर होणे म्हणजे काय, काही लेखकाला सुचेच ना असा तो त्याने काय पाहिला होता, तिथे प्रसंग पाहिला होता. काझीरंगाचा विस्तीर्ण वनप्रदेश तुडवत आणि भिजलेल्या वाऱ्यावर मंद मंद गतीने तरंगत गिरक्या घेणारा जमिनीचा व गवताचा वास हुंगत वैजंती प्रवासी बंगल्याच्या दिशेने चालू लागली. काझीरंगाचा विस्तीर्ण प्रदेश म्हणजे काय रे, विस्तीर्ण म्हणजे काय रे, खूप मोठा आहे तो, एक्सपॅन्डेड असा आहे तो. आणि तेवढा तो प्रदेश, वनप्रदेश फिरवत आणि त्या भिजलेल्या वाऱ्यावरती, म्हणजे आदल्या दिवशी पाऊस पडलेला होता ना, त्यामुळे हवा पण कशी होती रे, थंड होती आणि मंद मंद हवा येत होती. आणि त्या अशा याच्यामध्ये त्या जमिनीचा आणि गवताचा वास घेत वैजंती कुठे आली, प्रवासी बंगल्याच्या दिशेने आली. का कोण जाणे, पण वाटेत पुन्हा ती थबकली. थबकली म्हणजे काय, अचानक थांबली ती. आणि त्याच वेळी समोरून हरणांचा एक कळप उड्या मारत पळत पळत निघून गेला.
त्या हरणांकडे पाहून एक विलक्षण समाधानाने माझे मन भरून आले. त्यांचा तो कळप सारंगाचा आहे असे मनाला वाटू लागले. किंचित काळसर अंगावर अस्पष्ट पांढुरके ठिपके असलेल्या हरणांना संस्कृत भाषेत सारंग म्हणतात. या हरणांचा कळप वेगाने जातो त्यावेळी एखादा काळा पांढरा ढग वाऱ्यावर तरंगते असे वाटते. ढगालाही संस्कृत भाषेत सारंग हे नाव दिलेले आहे. आता हे काय सांगितले लेखकाने, कोण आला रे समोर त्याच्या गेला, हरणांचा कळप गेला आणि हरणांना दुसरंच नाव काय दिले, ते सारंगच आहे. आता हे काय म्हटलं तर किंचित काळसर असतात आणि त्यांच्या अंगावरती काय असतात, छोटे छोटे पांढरे असे काय असतात, टिपके असतात. आणि हरणांना संस्कृत भाषेत काय म्हटलं जातं, सारंग म्हटलं जातं. या हरणांचा कळप इतका वेगाने जातो ना की असं आपल्याला जाणवतं की काळा पांढरा ढग काय होतोय, वाऱ्यावर तरंगतो आहे. आणि या ढगालाही संस्कृत भाषेत काय म्हटलं जातं, सारंग म्हटलं जातं. वैशाखातल्या पांढुरक्या ढगासारखे क्षणाक्षणाला वेगळे रूप घेणारे मन तिचे घोटाळत असता वैजंती काझीरंगाच्या कडेला येऊन उभी राहिली. प्रवासी बंगला तेथून जवळच होता. काय म्हणतो लेखकात, ते लेखकाने पूर्ण काय केले रे, जंगल सफारी केली आणि जंगल सफारी केल्यानंतर आता लेखक त्याच्या बंगल्याच्या दिशेने निघाला. पण त्याच वेळी लेखकाच्या मनात आलेले विचार इथे लेखकाने सांगितले आहेत की वैशाखातल्या पांढुरक्या, पांढुरक्या म्हणजे काय, पांढऱ्या शुभ्र अशा ढगासारखे ना, जे रूप असते ना ढगांचं, तसंच लेखक म्हणतो माझे क्षणाक्षणाला काय होत होतं, मन बदलत होतं आणि ते मन फक्त त्या काझीरंगाच्या प्रदेशात काय होत होतं, फिरत होतं किंवा घोटाळत होतं. आणि अशा वेळेलाच वैजंती काझीरंगाच्या कडेला उभी राहिली, जिथून आपला प्रवासी बंगला काय होता, जवळच होता. समजले काय, पाठामध्ये आपल्याला काय दिलेलं आहे, लेखकाने इथे खूप सुंदररीत्या आपल्याला काझीरंगाचं चित्रण दिलेलं आहे. आता आपण पाठाखालील जो स्वाध्याय आहे ना, त्या स्वाध्यायामधले प्रश्न पाहूया. आता आपण पाठाखाली जो स्वाध्याय दिलाय ना, त्यातला प्रश्न पहिला आपण काय करूया, डिस्कस करूया, म्हणजे कसं लिहायचं तो पाहूया. सगळे प्रश्न घेणं शक्य नाही आहे, आपण लिहिण्याचा प्रयत्न करायचा. बाकीचे प्रश्न नाही आले तर तुम्ही विचारू शकता. पण पहिला प्रश्न आपण पाहूया. काझीरंगा अभयारण्याची वैशिष्ट्ये खालील मुद्द्यांना अनुसरून लिहा. कोणते दोन मुद्दे दिले, त्या मुद्दे म्हणजे काय, पॉईंट्स. मुद्दे म्हणजे काय, पॉईंट्स. मग कोणते दोन दिले आहेत आपल्याला, एक भौगोलिक वैशिष्ट्य दिले आणि दुसरं प्राणीजीवन दिले. तर भौगोलिक म्हणजे काय, जॉग्राफिकल. भौगोलिक म्हणजे काय, जॉग्राफिकल. हे तर आपण पहिल्याच पॅरेग्राफमध्ये पाहिलं ना, जेव्हा आपण पाठ शिकायला सुरुवात केली तर पहिल्याच पॅरेग्राफमध्ये दिलेलं आहे. काय याचं भौगोलिक वैशिष्ट्य रे, तर आपल्या भारतामध्ये आसाम राज्यात काझीरंगा हे अभयारण्य वसलेले आहे. या काझीरंगा अभयारण्याला भारताचे भूषण म्हणतात. याचा विस्तार सुमारे 265 चौरस किलोमीटरमध्ये आहे. या परिसरात सर्वत्र चिखल आढळतो आणि चिखल जास्त प्रमाणात असल्यामुळे इथल्या भूमीला कर्दमभूमी असे नाव दिलेले आहे. या कमरेइतक्या चिखलातून माणसाला चालत फिरणे अशक्यच असते. त्याचबरोबर इथे इतके उंच वाढलेले गवत असते की त्यामध्ये हत्तीवर बसलेला माणूसही काय होतो, लपून जातो. तर हे काय झालं रे, आपलं भौगोलिक वैशिष्ट्य झालं. आता इथलं प्राणीजीवन कसं आहे, आपला पहिला आणि दुसरा पॅरेग्राफ आला तर आपल्याला ते लिहिता येईल. ते काय दिले, या अभयारण्यात वावरणाऱ्या प्राण्यांमध्ये खूप विविधता आपल्याला पाहायला मिळते. हुलॉक नावाचा पुच्छविहीन वानर संपूर्ण जगामध्ये कुठेही आढळत नाही, जो आसामच्या या काझीरंगा अभयारण्यात आढळतो. आसामचे वैशिष्ट्य दाखवणारा दुसरा खास प्राणी म्हणजे एकशिंगी गेंडा. हे प्राणी जे आहेत ना, जर आपल्याला पाहायचे असतील तर एक तर सकाळी लवकर किंवा सूर्यास्ताच्या वेळी पाहायला मिळतात. इथल्या गवतांमध्ये मनसोक्त चरणाऱ्या रानम्हशींचा कळप पाहिला की मन आनंदून जाते. तसेच इथे फिरण्यासाठी हत्तीणींचं काय केलेलं आहे, ते वापर केला जातो. त्या हत्तींचं वर्णनही लेखकाने खूप सुंदर इथे आपल्याला दिलेलं आहे. किंचित काळसर अंगावर अस्पष्ट पांढुरकी टिपके असलेल्या
हरणांचा उड्या मारत वेगाने पळत जाणारा कळप पाहिला की मन समाधानाने भरून जाते. असे या प्रकारे लेखकाने इथे आपल्याला भौगोलिक वैशिष्ट्य आणि प्राणीजीवन दाखविले आहे. मुलांनो, हा प्रश्न आपण पाहिला. पुढचे प्रश्न लिहिण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद.